करता येईल. मी अगोदरच याचा उल्लेख केला की इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे मरीन टाईम बोर्डाच्या माध्यमातून. अनेक बोटी जुनाट झालेले आहेत, त्याचे लायसन्स कसे रिन्यू झालेत, इन्स्पेक्शन जे व्हायला पाहिजे त्यावेळी तेवढ्या पुराशे असलेले लाईफ जॅकेट्स होते का, सेफ्टी इक्विपमेंट्स होते का, या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही करतोय. हा नाही कसं आहे, हे तर कंपल्सरी करायला पाहिजे आणि ही जबाबदारी बोट चालक मालक आणि जे फेरीचे ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिला जातो मरीन टाईम बोर्डाच्या माध्यमातून, ही त्यांची जबाबदारी आहे की सर्व असलेल्या लोकांची सुरक्षता घ्यायला पाहिजे. आपण रोरो बोर्ड मध्ये पण जर होत असेल आणि या बोटीमध्ये का नाही असा प्रश्न होतो. हे काय बोलायची गरज नाही, तुम्हाला माहित आहे कोणाचे काय नाही, हे तर आता जग जाहीर आहेत. नसेल तर खाजगीत या तुम्हाला माहिती देतो. पण अशा कमी रक्कमेमध्ये निविदा घेऊन पण बिलो आणि लो टेंडरिंग करून पण ज्यावेळी केले जातात त्यावेळी अशा बोटी जुनाट बोटी हे आणले जात आहेत का, या सर्व गोष्टीची व्हायला पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. महत्त्वाचा प्रश्न, मुंबईला पालकमंत्रीच नाहीये, मंत्री निश्चित झालेलं नाही, काय वाटतं जबाबदारी तातडीने दोन्ही मुंबई शहरातल्या मंत्र्यांनी भेट देणं अपेक्षित होतं, परंतु ते याच आवारामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामूहिक जबाबदारी म्हणून घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच आम्ही हा प्रश्न विधानसभेमध्ये आणि परिषदेमध्ये आम्ही विचारणार आहोत आणि ह्याच्यातलं निवेदन सरकारला करण्यास भाग पाडू. आज सिद्धिविनायक न्यासमध्ये जो बिलमध्ये बदल घडवण्याचं काम केलं, आपल्या चिल्ले पिल्लेंना त्याची राजकीय सोय करण्यासाठी ही संख्या वाढवली आहे का? कारण मुळामध्ये 9 संख्या असताना ही 15 करायची का गरज लागली? म्हणजे अजून एक इंजन वाढल्यानंतर 3 पक्षाला समान वाटप करण्यासाठी आणि खैरात वाटण्यासाठी हा बिल आणला गेलेला आहे. 3 वर्षाचा 5 वर्षाचा नियम देखील यासाठी केलेले आहेत की तुम्हाला मंत्री आम्ही करू शकलो नाही तर किमान तुम्हाला अध्यक्षपद अजून आम्ही 5 वर्ष ठेवू, अशी सोयीनुसार ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही या सर्व गोष्टीवरती चर्चा करत असताना, नापसंती उपस्थित करत असताना काही महत्त्वाच्या सूचना देखील आम्ही या बिलाच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. धन्यवाद.